राजेंद्र अगवणे यांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या चोंधेच्या आता अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। सुयश चोंधेच्या पत्नीने सुद्धा तिला मारहाण केल्याची तक्रार केलेली होती। सुयशसह सासरा आणि दीराविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल झालाय। सुयश चोंधे आणि संकेत चोंधे यांचे नवनवे कारनामे आता समोर येत आहेत। चोंधे क्रेटा गाडीला लाल दिवा लावून मुळशीमध्ये फिरवत होते। लाल दिवा वापरण्यास बंदी असताना सुद्धा गाडीचा गैरवापर केला गेला। सुनेवर सासू सासरे आणि दीराकडून काळी जादू करण्याचा प्रयत्न झाला असाही आरोप या दरम्यान समोर येतोय। मुळशीमध्ये थार गाड्या घेऊन पोलिसांसमोरच माच करणं व्हिडिओच्या माध्यमातून आता समोर येत आहे। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। तुषार, हे जे काही कारनामे आता उघड झालेले आहेत याबाबत आता नेमकी काही कारवाई झाली आहे का? पोलिसांनी या सगळ्याची दखल आता घेतली आहे का? एकंदरीत जर आपण पाहिलं तर राजेंद्र अगवणे असतील किंवा राजेंद्र अगवणे यांचे सुपुत्र यांना खरं तर पळून जाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना खरं तर पोलीस ताब्यात घेताना एकंदरीत पाहायला मिळतात। काल अशाच 5 जणांना खरं तर पुणे कोर्टामध्ये हजर केलं गेलं आणि त्यानंतर त्यांना एनसीआर खरं तर मिळाला। मात्र त्यांना राजेंद्र अगवणेंना पळून जाताना कोणी कोणी गाडी दिली त्यामध्ये एक नाव येतं ते म्हणजे चोंधे आणि हे चोंधे फॅमिलीचेही आता प्रताप पुढे येताना पाहायला मिळतात। ते जसं अगवणे कुटुंब वागत होतं तसंच काहीस हे चोंधे कुटुंब वागत होतं असा आरोप आता चोंधेंच्या सुनेने केल्याचं पाहायला मिळतंय। चोंधेंच्या सुनेने जानेवारी महिन्यातच खरं तर अशी तक्रार ही पुणे पोलिसांच्या खडक पोलीस ठाण्यामध्ये केली होती आणि तिथे त्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की सासू आणि सासरे दीर यांच्याकडून नवरा असेल यांच्याकडून खरी तर काळी जादू करून मला फसवलं जात होतं किंवा माझ्यावरती काळी जादू केली जात होती असं त्या तक्रारीमध्ये खरं तर म्हटलं होतं आणि माझा लैंगिक छळही केला जातोय असंही खरं तर त्या तक्रारीमध्ये सुनेकडनं सून असणारी धनश्री हिच्याकडनं सांगण्यात आलं होतं। मात्र त्यावेळेस पुणे पोलिसांकडनं योग्य ती सूत्र हलवलेली नसल्याचंही खरं तर तिच्याकडनं सांगण्यात आलं। मात्र या चोंधे फॅमिलीचं फक्त प्रताप आहे ते तेवढ्या पुरतेच मर्यादित नसल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये ज्या गाड्या विकत घेण्यात आल्या त्या गाड्या ज्या वेळेस शोरूम मधून घरी आणताना त्यांच्याकडून पुणे पोलीस असेल किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असेल यांनाही खरं तर वाहतूक विभागाच्या पोलिसांना त्रास देण्यात आल्याच्या व्हिडिओही आता समोर येताना पाहायला मिळतात। ते त्यांच्या गाड्यांवरती लाल दिवा लावल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण गाड्यांवरती कोणतीही कारवाई खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये झाली नव्हती। आता मात्र ही चक्र फिरल्याचं पाहायला मिळतंय। आता चोंधे फॅमिलीवरती कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचं बावधन पोलीस ठाणे सरसावल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय आणि आता खरं तर याच्यावरती संपूर्ण कारवाई खरं तर सुरू आहे। रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता ही जी कारवाई आहे ती कशा पद्धतीने पुढे येत्या काळात जाते ते ते पाहणं पाहणं महत्त्वाचं असेल। महत्वाचं ठरणार धन्यवाद आहे। सगळ्या तपशिलांसाठी तुषार। Thank you.